आता आपण राजे फतेसिंग महालाच्या बाहेर आहोत. ह्या जागेला अक्कलकोटमध्ये अनेक जण न्यू पॅलेस म्हणून सुद्धा ओळखतात. आपल्या देशाचं जे ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते, त्याचा आणि अक्कलकोटचा काय संबंध आहे तुम्हाला ठाऊक आहे का? आपण राजेंकडून जाणून घेऊया. तर जेव्हा इंडियाला इंडिपेंडन्स मिळालं, सो दे वॉन्टेड अ मोटो फॉर द कंट्री. तर ते जेव्हा मर्जर डॉक्युमेंटेशन जेव्हा झालं तेव्हा सगळे डॉक्युमेंट सरकारकडे होते. वेगवेगळ्या सगळ्या संस्थां मर्ज होऊन ॲज अ एक कंट्री आपली इंडिया बनली, फॉर्म झाली. तर तेव्हा दे समहाव स्टंबल्ड अपॉन द अक्कलकोट क्रेस्ट आणि त्यांना अक्कलकोटचा क्रेस्ट हाच अख्खा इंडियाचा मोटो म्हणून पाहिजे होता. म्हणजे अक्कलकोट संस्थानाचं भोसले संस्थान वंशाचं जे राजचिन्ह आहे. जी, सो दे वॉन्टेड तेच क्रेस्टचं सत्यमेव जयते टू अडॉप्ट फॉर द इंडियाच्या आपल्या देशासाठी. बरं. आणि मग तेव्हा इन रिटर्न देव प्लॅनिंग आपल्याला रॉयल्टी द्यायचं त्यांचं ठरलं. पण विजयसिंग महाराज म्हणाले की मला रॉयल्टी नको, आम्ही हा क्रेस्ट 1707 सालापासून वापरतोय, तर आम्हाला पण वापरू द्या आणि सरकारने वापरलं तरी आम्हाला काही त्याची अडचण हरकत नाही. नाही. त्यामुळे अदर दॅन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अक्कलकोट फॅमिली इज द ओनली फॅमिली विच यू कॅन यूज सत्यमेव जयते ऑन ऑल द लीगल डॉक्युमेंट्स. किती छान माहिती आणि महत्वाची माहिती आहे ही, या निमित्ताने इथे आल्यावर मिळाली. आता आपण शस्त्रागाराचं जे संग्रहालय म्हणजे म्युझियम आहे ते पाहूया. शस्त्रास्त्रांचं हे अतिशय उत्तम आगळं वेगळं असं संग्रहालय आहे आणि याच्यातल्या काही खास गोष्टी आपण राजेंकडून जाणून घेऊया. सो हा म्युझियम वॉज फॉर्म बाय फतेसिंग महाराज तिसऱ्यांनी हा म्युझियम केलं. अँड हे म्युझियम इज एशिया खंडातलं सर्वात बिगेस्ट वन मॅन आर्मरी कलेक्शन आहे. त्यातला हे सगळे आपण बघताय सगळे दानपट्टे आहेत. पलीकडचा द मोस्ट युनिक थिंग बघायला जायचं म्हणलं तर हे जे धनुष्यबाण जे तुम्ही बघताय हे महाभारतानंतर तुम्हाला ह्याच राजवाड्यामध्ये फक्त बघायला मिळतील. आणि त्याचा जो धनुष्य जो आहे तो पूर्वी त्याचं काय करायचे, त्याचं जे मध्ये स्ट्रिंग जी होती दॅट वॉज घोड्याची वेन लावायचे, बिकॉज त्याला सर्वात जास्त हायेस्ट इलॅस्टिसिटी आहे, ते तुटत पण नाही. आणि त्यामुळं दिस इज द मोस्ट ब्युटिफुल वॉल आता आमच्या म्युझियम मधली. किती गोष्टी आहेत वेगवेगळ्या, रायफल्स आणि हे पण हो, आपल्याकडे 12 फुटी बंदुकींपासनं ते सबमर्सिबल वॉटर मशीन गन्स पासून तलवारी, बंदुकी, ढाल, परत गुप्तीज, कुकरीज आणि चिलकत, सगळं म्हणजे जे काय काय वापरलं जातं युद्धामध्ये ते सगळं ह्या म्युझियम मध्ये आपल्याला बघायला. आणि केवढा प्रचंड साठा आहे ना, म्हणजे एकात एक घातलंय म्हणून आपल्याला ते छान दिसतंय, पण जर वेगवेगळं ठेवलं तर ही जागा पुरणार नाही. खूप, मग तर अख्खा पॅलेसच लागेल डिस्प्लेसाठी. आणि किती प्रकार असायचे, म्हणजे नुसत्या तलवारीचे इतके वेगवेगळे प्रकार. आणि तुम्ही जर का बघितलं ना, ईच गोष्ट वेगळ्या कारणासाठी बनवलेली. जेव्हा मराठे मुघलांबरोबर लढत होते तेव्हा पहिल्या मराठ्यांच्या तलवारी छोट्या होत्या. मग जेव्हा मुघलांबरोबर लढायला लागल्यानंतर मग त्यांनी तलवारीचा साईज मोठा केला, सो तेव्हा ते मराठा तलवार म्हणून त्याला नाव पडलं. म्हणजे तुम्ही समोरासमोर लढता आहात की तुम्हाला फेकून मारून शत्रूला मारायचं, त्याच्यावरूनही. आणि तुम्ही ह्या तलवारींचा आता तुम्ही अर्गोनॉमिक्स बघितलं ना तर त्याचा फ्लो आणि त्याचा स्ट्राईक फील्स खूप डिफरंट दॅन तुम्ही आत्ताच्या नवीन तलवारी जर का बघितल्या तर. आणि त्याला ते वापरात नसतात ना, ते आपण शो साठी बनवतो. पण ह्याचं कसं प्रत्येक माणसाने बसून त्याच्या शरीराच्या वेट अनुसार त्यांनी त्या तलवारी घासून बनवलेल्या असतात. ती पातीही लवचिक असतात. आणि वजन किती असतं? बघा, आपल्याकडे ढाल आहेत 15 किलोच्या ढालापासून ते 5 किलोच्या ढालापर्यंत. तलवारींचं पण अराउंड कमीत कमी द स्मॉलेस्ट तलवार आहे आपली 1.5 किलोची पासनं ते 3 ते 4 किलो पर्यंत तलवारी आहे. आणि ती घेऊन वर ते 15-20 किलोचं चिलकात घालून परत जिरे टोप घालून लढणं, म्हणजे इट वॉज खरंच फिजिकल स्ट्रेंथ खूप लागायची. आणि म्हणजे खरंच शूर किंवा आपण ब्रेव्हरी ज्याला म्हणतो ते असल्याशिवाय हे सगळं नाही. आणि तेवढी तालीम पण होती. फार छान आहे, नक्की बघायला येण्यासारखं आहे, नक्की या. आणि हा एक खरंच वेगळा अनुभव आहे. अनेकदा आपण टीव्हीवर, फोनवर बघतो आणि आपल्याला छान वाटतं,
पण त्या स्थळी येऊन जेव्हा तुम्ही त्याचा अनुभव घेता त्यावेळेला अंगावर रोमांच उभं राहतं आणि जे आज आम्ही अनुभवतोय त्यामुळे नक्की या. इतकं सुंदर आहे हे संग्रहालय, काय मज्जा आली आम्हाला. आणि थोडंसं आता दिवा चाललाय, दर्शनाला जायचंय, त्यामुळे थोडी धावपळ आहे, पण हे परत बघायला यायला पाहिजे. इतका सुंदर. वी शुड नो आवर हिस्ट्री आणि आपल्याला आपला इतिहास माहिती असायला हवा. आणि त्याच्यासाठी ही सगळी जी सोय आहे त्याला आपण एकदा तरी भेट देणं गरजेचं आहे. चला, छान गोलगोल जिन्यावरनं खाली. आता आपण अक्कलकोटला जुना राजवाडा इथे उभे आहोत आणि आमच्या मागे एक बुरुज दिसत असेल तुम्हाला. तर या बुरुजाची आणि स्वामी समर्थ महाराजांची खरं तर एक आठवण आहे. इथे एक घडलेला प्रसंग आहे, त्याविषयी आपण राजेंकडनं जाणून घेऊया. तर तो प्रसंग असा होता की पॅलेसचे रूल्स होते की संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर दरवाजे बंद होतात. तर महाराज जुन्या राजवाड्याच्या आतच होते आणि नेमकं त्यांच्या एका भक्ताला खूप इच्छा होती की महाराजांना भेटलं पाहिजे किंवा महाराजांचं त्यांना दर्शन घ्यायचं होतं. तर मग त्यांचं खूप दरवाजावरती रिक्वेस्ट चाललेली की मला आत येऊ द्या किंवा महाराजांना बाहेर जाऊ द्या, पण रूल्स नियमाप्रमाणे त्यांना काहीच करता नाही आलं. त्यामुळं महाराजांनी ह्या उंच बुरुजावरनं खाली उडी मारली आणि इथून ह्याच्यावरनं महाराजांनी उडी मारली आणि भक्ताच्या सेवेसाठी ते पोचले. त्यामुळे देव पण भक्तासाठी असतो आणि भक्त पण देवासाठी असतो. याचा खूप ब्युटिफुल एक्झाम्पल या स्टोरीमधनं कळतं आपल्याला. इतके किती म्हणजे तुम्हाला आमच्या उंचीवरनं लक्षात येत असेल की हे किती उंच आहे आणि अगदी एका क्षणाचाही विचार न करता फक्त भक्तासाठी उडी मारून खाली येणं आणि भक्ताला आपलं दर्शन देणं, हे मला वाटतं खरंच म्हणजे आपण विचार नाही करू शकत, कल्पनेच्या पलीकडे आहे हे. खरंच. आणि आणखीन एक गोष्ट इथे खूप खास आहे राजे, त्याविषयी आम्हाला सांगा. तर तुम्हाला तो हा चिन्ह दिसतो का? हा जो चिन्ह आहे, तर आता कसं आपण लिंबू मिरची वगैरे लावतो नजर न लागण्यासाठी, तर चौल्या काळामध्ये तो चिन्ह ते वापरायचे नजर न लागण्यासाठी. त्याच्यावरनं आपल्याला अक्कलकोटचं जुन्या राजवाड्याचं एज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला खूप सोपं पडलं. त्या काळापासून जुना राजवाडा आहे. मग त्यानंतरचे पुढचे आता आज जसं आपण चालत जाऊ शकतो, तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला कळेल की कसं मुघल आल्यानंतर कसं स्ट्रक्चर बदललं, मग मराठी आल्यानंतर कसं स्ट्रक्चर बदललं आणि मग मराठांवरती ब्रिटिशांचं शिक्षण पडल्यानंतर त्याचं स्ट्रक्चरचे चेंजेस कसे झाले, तुम्हाला सगळे आतमध्ये बघायला मिळेल. आणि त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल.